हॅलो स्टुडंट्स, आपण यामध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ह्या कन्सेप्टची स्टडी करत आहोत आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा एक एक्सपेरिमेंटल सेटअप काय होते ते बघितलं। एक्सपेरिमेंटल सेटअपच्या नंतर आपण त्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या एक्सपेरिमेंटला ऑब्जर्व करत आहोत आणि त्याचं ऑब्जर्वेशन बघत आहोत। म्हणजेच त्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमधून फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये त्या एक्सपेरिमेंटमधून आपण हे बघितलं की सर्किटमधून काय होत आहे, करंट फ्लो होत आहे। आता तो करंट फ्लो होण्यामागचं इंटेन्शन म्हणजे करंट फ्लो होण्यामागे रिझन कोण आहे, तर त्यामागे रिझन होता आपल्याला फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी आणि दोघांच्या मधामधला पोटेन्शियल डिफरन्स। त्यापैकी फ्रिक्वेन्सीमुळे काय इफेक्ट होतो तो आपण बघितलं, त्यानंतर इंटेन्सिटीमुळे काय इफेक्ट होतो तेही बघितलं, सर्किटला ऑब्झर्व केलं। ऑब्झर्व केल्याच्या नंतर आपण आइन्स्टाईनचं पॉस्ट्युलेट काय होतं ते बघितलं। ज्यावेळी आपण फ्रिक्वेन्सीचं फ्रिक्वेन्सीला व्हॅरी केलं आणि काय करंटवर इफेक्ट होतं हे बघितलं, तशावेळी इंटेन्सिटीला आणि पोटेन्शियल डिफरन्सला आपण कॉन्स्टंट ठेवलं होतं। ज्यावेळी इंटेन्सिटीला आपण इंटेन्सिटी व्हेरिएशनला बघत होतो त्यावेळी पोटेन्शियल डिफरन्स आणि फ्रिक्वेन्सीला कॉन्स्टंट ठेवलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार की पोटेन्शियल डिफरन्समुळे करंटवर काय इफेक्ट होतो आणि त्यानुसार आपण समोरचे आपण आज स्टडी करणार। क्लिअर? मग मला एक गोष्ट सांगा मुलांनो, जर मला पोटेन्शियल डिफरन्स जर व्हॅरी करून करंट जर चेक करायचं असेल तर मला कोणत्या दोन गोष्टीला कॉन्स्टंट ठेवावं लागेल, तर आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटीला काय ठेवावं लागेल, कॉन्स्टंट। असं समजूया की फ्रिक्वेन्सी जी आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत ती फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी किंवा त्यापेक्षा जास्त आहे, आणि जो काय तुमचं इंटेन्सिटी आहे ते इंटेन्सिटी एवढी आपण ठेवली की इलेक्ट्रॉन इमिट होऊ शकणार। म्हणजे इंटेन्सिटी जी आहे त्या इंटेन्सिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की लाईट सोबत कोण येतो, फोटॉन, आणि त्या फोटॉनमधून कोण येतो, फोटॉन एनर्जी। ते फोटॉन एनर्जी इलेक्ट्रॉन काय करतात, गेन, आणि त्या गेन केल्यानंतर इलेक्ट्रॉन इमिट होतात। बरं, फोटॉन एनर्जीमुळे इलेक्ट्रॉन गेन होतात आणि गेन केल्यानंतर ते इलेक्ट्रॉन एनर्जी गेन करतात आणि इलेक्ट्रॉन इमिट होतात, तर ती जे फोटॉन एनर्जी आहे ती फोटॉन एनर्जी मिनिमम वर्क फंक्शन किंवा वर्क फंक्शनपेक्षा जास्त आपण ऑलरेडी सेट केलेला आहे आणि तेवढं करून त्याला कॉन्स्टंट केलेला आहे। तर आपण यामध्ये दोन गोष्टीला कॉन्स्टंट ठेवला, एक म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि एक म्हणजे इंटेन्सिटी। आणि आपण आता ह्या दोन प्लेट्सच्या मधामध्ये प्रोव्हाइड होणाऱ्या पोटेन्शियल डिफरन्सला आपण काय करू, चेंज करूया। ओके, बरं, मला सांगा इनिशियली कलेक्टर प्लेटकडे पॉझिटिव्ह आणि याच्या रिस्पेक्टमध्ये पॉझिटिव्ह पोटेन्शियल असते कोणाला, कलेक्टर प्लेटकडे। जेव्हा कलेक्टर प्लेटकडे पॉझिटिव्ह आहे म्हणजे ऑब्विसली इमिटर प्लेटकडे कोणता पोटेन्शियल असेल रे, निगेटिव्ह। पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणजे हायर पोटेन्शियल, निगेटिव्ह पोटेन्शियल म्हणजेच लोअर पोटेन्शियल, बरोबर। आता ज्यावेळी पोटेन्शियल 0 असेल तर अशा वेळी आणि एक्सपेरिमेंट ऑन व्हायला असेल अशा वेळी नो करंट फ्लो इन द सर्किट, कारण का एक्सपेरिमेंट अजूनपर्यंत आपण ऑन केलेलं नाही, म्हणजे अशा वेळी करंट 0 आहे असं समजा। जसं जसं एक्सपेरिमेंट आपण स्टार्ट केलं, एक्सपेरिमेंट स्टार्ट केल्यानंतर पोटेन्शियल वाढवलं, पोटेन्शियल वाढवल्याच्या नंतर काही वेळानंतर जेव्हा आपण याचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलं आणि इलेक्ट्रॉन मूव्ह होणे सुरू जर झालं तर इथे काय होतं, तर काही वेळापर्यंत करंट हा इन्क्रीज होतो आणि काही वेळानंतर करंट काय होऊन जातो, फिक्स होतो, स्टेबल होतो, त्यानंतर करंट इन्क्रीज होत नाही। जरी का आपण पोटेन्शियल इन्क्रीज केलं तरी पण करंट इन्क्रीज होत नाही। जरी का आपण पोटेन्शियल इन्क्रीज केलं तरी पण करंट इन्क्रीज होणार नाही। बरं, असं का बरं? पोटेन्शियल इन्क्रीज केलं तर करंट इन्क्रीज व्हायला पाहिजे, असं का बरं होत नाही मुलांनो? कारण की ही जे काय आहे इमिटर प्लेट आहे, ही इमिटर प्लेट एका पर्टिक्युलर शेपची आहे। ऑब्विसली ते तेवढ्या शेपची असेल तेवढंच त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असणार, तेवढाच ॲटम आणि तेवढंच काय असणार, इलेक्ट्रॉन असणार। मग ते सर्व इलेक्ट्रॉन निघून गेल्याच्या नंतर तिथलं जे इलेक्ट्रॉन फिक्स इलेक्ट्रॉन आहे तेवढे इलेक्ट्रॉन निघाले तर त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन मूव्ह होऊ शकणार नाही। म्हणजे याचा अर्थ असा की ही जी प्लेट आहे ह्या प्लेटमधून जर का समजा ह्या प्लेटमध्ये 1000 इलेक्ट्रॉन असेल तर 1000 इलेक्ट्रॉन फ्लो होतील सर्किटमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकणार नाही। मग तुम्ही कितीही पोटेन्शियल वाढवला तरी 1000 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सर्किटमध्ये फ्लो होणार का, नाही होणार। म्हणजे याचा अर्थ एका पर्टिक्युलर रेंज पर्यंत करंट वाढत जाईल, नंतर करंट काय होणार, स्टेबल होणार। अशा वेळी तुम्ही कितीही पोटेन्शियल इन्क्रीज जरी केला तरी पण समजा करंट इन्क्रीज होत नसेल, करंट जर स्टेबल असेल
अशा पॉइंटला म्हटले जाते सॅच्युरेशन करंट. काय म्हणतो आपण? सॅच्युरेशन करंट. काय म्हणतो आपण? सॅच्युरेशन करंट मीन्स असा करंट किती पोटेन्शियल वाढवला तरी तो त्यानंतर वाढणार नाही. इथपर्यंत समजलं? बरं, आता हा जो काय पॉझिटिव्ह पोटेन्शियल जो प्रोव्हाइड केलेला आहे त्या पोटेन्शियल आपण हळूहळू कमी करू, रिड्यूस करू आणि रिड्यूस केल्यानंतर त्याला हळूहळू झिरो करू. जो काय पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला हळूहळू जर आपण झिरो जर केला म्हणजे याचा अर्थ कलेक्टर प्लेटकडे झिरो पोटेन्शियल प्रोव्हाइड केलं तर मला सांगा मुलांना करंट फ्लो होईल काय? नाही व्हायला पाहिजे. पण बेसिकली जर बघाल ह्या एक्सपेरिमेंटमध्ये ऑब्झर्व कराल तर हा मायक्रो जो मीटर आहे हा मायक्रो थोडासा डिफ्लेक्ट होत असेल. थोडा जरी डिफ्लेक्ट होत आहे म्हणजे याचा अर्थ असा की ह्या मायक्रोमीटर सर्किटमधून करंट फ्लो होत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग मला सांगा झिरो पोटेन्शियल केलं तरी पण कसं का करंट फ्लो होत असेल? मी पोटेन्शियलला हा पॉझिटिव्ह पोटेन्शियल इकडे निगेटिव्ह पोटेन्शियल, पॉझिटिव्ह पोटेन्शियल मी कमी 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 करत कुठपर्यंत आणलं? झिरो पर्यंत आणलं. तर मग हा झिरो न होता इथपर्यंतच आहे म्हणजे एवढा करंट बाकीच आहे. एवढा करंट त्या सर्किटमधून फ्लो होतच आहे. मग तो झिरो का बरं नाही झाला? तो झिरो म्हणजे तो इथे यायला पाहिजे, तो इथे न येता इथे आला म्हणजे पोटेन्शियल झिरो झालं पण करंट झिरो झालं नाही. तर लक्षात ठेवा मुलांनो, जेव्हा पोटेन्शियल जरी का झिरो केलं तरी पण काही काही इलेक्ट्रॉन हे त्यांच्याकडे असणाऱ्या एक्स्ट्रा एनर्जीमुळे ते ह्या इमिटर प्लेट पासून कलेक्टर प्लेट पर्यंत पोहोचतात आणि सर्किटमधून फ्लो होतात. ज्या कारणामुळे काही ना काही थोडासा करंट त्या सर्किटमधून काय होत राहतो? फ्लो होत राहतो. बट आपल्याला हा पूर्ण करंट स्टॉप करायचं जर असेल तर मला इलेक्ट्रॉनच्या मोशनला सुद्धा स्टॉप करावं लागेल. आणि असं करण्यासाठी आपण ह्या कलेक्टर प्लेटला जो पॉझिटिव्ह पोटेन्शियल पासून कमी करत करत झिरो केला होता आता आपण त्याच्याकडे निगेटिव्ह पोटेन्शियल पाठवावं लागेल. कारण का निगेटिव्ह पोटेन्शियल हा एक असा कन्सेप्ट आहे की निगेटिव्ह ह्या निगेटिव्ह इलेक्ट्रॉनला अपोज करेल आणि ते इलेक्ट्रॉन त्या कलेक्टर पर्यंत पोहोचणार नाही. पण ह्या कलेक्टर प्लेट पर्यंत निगेटिव्ह पोटेन्शियल पाठवायचं कसं? तर त्यासाठीच मधामध्ये लावला असतो कम्युटेटर. आपण कम्युटेटरला चेंज करतो. कम्युटेटरला चेंज केल्याबरोबर याच्या आतमध्ये अशी अरेंजमेंट केलेली असते की तुमचा कम्युटेटर जो आहे तो कम्युटेटर चेंज झाल्याबरोबर जो निगेटिव्ह पोटेन्शियल तुम्हाला पॉझिटिव्ह पोटेन्शियल जो कोणाला जाणार होता कलेक्टर प्लेटला तो चेंज होऊन पॉझिटिव्ह पोटेन्शियल जातो इमिटर प्लेटला आणि निगेटिव्ह पोटेन्शियल जातो कलेक्टर प्लेटला. आणि जेव्हा आपण निगेटिव्ह पोटेन्शियल कलेक्टर प्लेटला मिळाल्यानंतर निगेटिव्ह पोटेन्शियलला जर आपण इन्क्रीज जर केलं तर इलेक्ट्रॉनचा फ्लो हळूहळू काय होईल? स्टॉप होईल आणि जो फ्लो होणारा करंट आहे तो फ्लो होणारा करंट काय होत जाणार? कमी कमी होत झिरो होईल. आणि झिरो झाल्याच्या नंतर ज्या निगेटिव्ह पोटेन्शियलवर तुमचा सर्किटमधून फ्लो होणारा करंट झिरो म्हणजे हा मायक्रोमीटर झिरो डिफ्लेक्शन शो केला म्हणजे याचा अर्थ या सर्किटमधून करंट फ्लो होणे स्टॉप झाला. ज्या पोटेन्शियलवर तुमचा सर्किटमधून फ्लो होणारा करंट झिरो होत असेल धिस पोटेन्शियल इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. मी या बाजूला लिहितो धिस इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. का बरं स्टॉपिंग पोटेन्शियल म्हटला? कारण का असा पोटेन्शियल जो इलेक्ट्रॉनच्या फ्लोला म्हणजेच करंटच्या फ्लोला स्टॉप करत आहे. म्हणून धिस करंट इज कॉल्ड ॲज धिस पोटेन्शियल इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. म्हणजेच असा निगेटिव्ह पोटेन्शियल जो करंटच्या फ्लोला काय करतो? स्टॉप करतो. अशा करंटच्या फ्लोला स्टॉप करणाऱ्या पोटेन्शियलला आपण काय म्हणतो? स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतो. आहे की नाही? तर राहील लक्षात. तर आता मला सांगा मुलांना की स्टॉपिंग पोटेन्शियलवरती हे इलेक्ट्रॉनचा फ्लो स्टॉप होतो म्हणजे ॲक्च्युली काय होत असेल बघा. हे इलेक्ट्रॉन इथून इमिट होतात आणि धावत धावत इथपर्यंत पोहोचतात. इलेक्ट्रॉन जर इथपर्यंत धावत आहेत म्हणजे याचा अर्थ त्या इलेक्ट्रॉनकडे एनर्जी असेल आणि ती एनर्जी कोणती असेल? जर इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतील म्हणजे त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी असेल आणि ते कायनेटिक एनर्जी जे काही कायनेटिक एनर्जी आहे त्या कायनेटिक एनर्जीला इथे प्रोव्हाइड केलेला पोटेन्शियल जो काय करतो त्याला अपोज करतो आणि एक वेळ अशी येईल की कायनेटिक एनर्जी या पोटेन्शियलवर झिरो होईल. जर कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनची झिरो झाली म्हणजे इलेक्ट्रॉन मूव्ह होणार नाही आणि धिस झिरो कायनेटिक एनर्जी ॲट दॅट पोटेन्शियल धिस पोटेन्शियल इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. म्हणजे असा पोटेन्शियल जो ह्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी सुद्धा काय करत असेल? झिरो करत असेल. अशा पोटेन्शियलला आपण काय म्हणतो? स्टॉपिंग पोटेन्शियल.
बरं, मला एक गोष्ट सांगा की इथून जे काही इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन काही ना काही एनर्जीने म्हणजे काही ना काही कायनेटिक एनर्जीने मूव्ह होत असणार. जे सर्वात शेवटची एनर्जी ज्याच्यावर ह्या पोटेन्शियलने याला काय केलं, स्टॉप केलं, ती त्या इलेक्ट्रॉनसाठी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असेल. त्याच्यापेक्षा जास्त किती राहू शकतो, पण ती त्या इलेक्ट्रॉनसाठी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असेल. आणि तेवढ्या मॅक्झिमम त्याच्या इलेक्ट्रॉनच्या मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीला हा जो काय पोटेन्शियल आहे, हा पोटेन्शियल काय करतो, स्टॉप करतो. काय करतो, स्टॉप. म्हणून मी असं लिहू शकतो की मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू EV नॉट. काय लिहू शकतो रे, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू EV नॉट. काय लिहू शकतो, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू EV नॉट. हा बरोबर लक्षात ठेवायचं की मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इक्वल टू EV नॉट का बरं लिहिलं, कारण की E फॉर इलेक्ट्रॉन, V नॉट म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल, यांच्यापासून जी एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी, अशी कायनेटिक एनर्जी ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉनच्या फ्लोला मी काय केलं, स्टॉप केलं. इलेक्ट्रॉनच्या फ्लोला काय करू शकलो मी, स्टॉप करू शकतो. म्हणून मी लिहिलं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इक्वल टू EV नॉट. कन्फ्यूज व्हायचं नाही, मिनिमम नाही ना, ते मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीला मूव्ह होणार, पण त्याला पोटेन्शियल स्टॉप करणार. म्हणून मॅक्झिमम त्या इलेक्ट्रॉनकडे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असेल ना, त्या कायनेटिक एनर्जीवर पोटेन्शियल त्याला काय करणार आहे, स्टॉप. म्हणून मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, EV नॉट. क्लिअर. बरं, आता मला एक सांगायला की या मधामध्ये जर समजा पोटेन्शियल फिक्स केलं, स्टॉपिंग पोटेन्शियल बद्दल स्टडी केली आपण, हा सर्व गोष्टी फिक्स केल्या, आपल्याला एक गोष्ट नवीन माहिती झाली इथे की हे जे इलेक्ट्रॉन इथून इथपर्यंत मूव्ह होतात ते मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीने मूव्ह होतात. त्यांच्याकडे एनर्जी कशी असते, मॅक्झिमम. समजा एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीने लाईट इन्सिडेंट होत आहे, समजा न्यू फ्रिक्वेन्सीने लाईट इन्सिडेंट होत आहे. न्यू फ्रिक्वेन्सीने लाईट इन्सिडेंट झाल्याच्या नंतर त्या जी काही लाईट आहे ती लाईट इथे कोलाइड होणार आणि तिथून इलेक्ट्रॉन बाहेर मूव्ह होणार. जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेर मूव्ह होत असतील तेव्हा त्यांच्याकडे जी एनर्जी असेल ती मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असेल. त्यांची जी एनर्जी आहे ती कशी असेल, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. म्हणजे ते इलेक्ट्रॉन मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीने काय होणार, फ्लो होणार. बरं, ती जे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ते कोणाच्या पेक्षा जास्त असायला पाहिजे, तेव्हाच इलेक्ट्रॉन इथपासून इथपर्यंत मूव्ह होणार. तर लक्षात ठेवा, ती जे कायनेटिक एनर्जी आहे ती EV नॉट पेक्षा जास्त असायला पाहिजे. कोणापेक्षा, EV नॉट. EV नॉट पेक्षा जास्त असेल तरच हे इलेक्ट्रॉन इमिटर प्लेट पासून कलेक्टर प्लेट पर्यंत पोहोचणार आणि सर्किट मध्ये फ्लो होणार, अदरवाइज होणार नाही. म्हणजे तुमचे जे काही इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनची जे कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी EV नॉट पेक्षा जास्तच असायला पाहिजे. जर कायनेटिक एनर्जी EV नॉट किंवा EV नॉट पेक्षा कमी असेल, याच्या इक्वल जरी असेल तरी पण तुमची इलेक्ट्रॉन हे कलेक्टर प्लेट पर्यंत पोहोचणार नाही. द कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन हॅव इक्वल ऑर लेस दॅन ऑफ EV नॉट. द इलेक्ट्रॉन डज नॉट रीच फ्रॉम इमिटर टू कलेक्टर. जर का समजा कायनेटिक एनर्जी EV नॉट च्या इक्वल किंवा EV नॉट पेक्षा लेस दॅन लहान कमी असेल तर हे इलेक्ट्रॉन इमिटर पासून कलेक्टर पर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून तुम्हाला कायनेटिक एनर्जीची जी व्हॅल्यू आहे म्हणजे जे काही येणारी रेडिएशन आहे त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी अशी बनवावं लागेल, अशी असायला पाहिजे की हे जे काही इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनला मिळणारी कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी EV नॉट पेक्षा कशी असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. कशी असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. राहील लक्षात, हे गोष्ट कन्सेप्ट लक्षात ठेवा. ओके, तर समजलं इथपर्यंत. बरं, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो की जी काही लाईट इन्सिडेंट होणार आहे त्या फ्रिक्वेन्सीचा तर आपण इफेक्ट बघितलंच. बरं, हे तुम्हाला हे माहित आहे की जे लाईट इन्सिडेंट होतो त्या लाईटची इंटेन्सिटी पण एक मेन कन्सेप्ट किंवा एक मेन रोल इथे फॉलो करतो की ज्याच्यामुळे करंट फ्लो होतो. आता इंटेन्सिटी जर म्हटला म्हणजे याचा अर्थ इंटेन्सिटी सोबत येतात फोटॉन्स आणि फोटॉन मध्ये येतो एनर्जी. मीन्स द फोटॉन्स आर कोलाइड्स ऑन द टू द किंवा कोलाइड्स ऑन द इलेक्ट्रॉन्स ऑफ द सरफेस ऑफ द मेटल सरफेस. म्हणजे मेटल सरफेसवर असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची आणि ह्या इंटेन्सिटी ऑफ म्हणजे लाईट सोबत येणाऱ्या फोटॉन्सचा एकमेकांसोबत काय होतो, कोलिजन. इलेक्ट्रॉन्स पूर्णच्या पूर्ण फोटॉन्स मधली एनर्जी गेन करतात आणि एनर्जी गेन केल्याच्या नंतर ती जे काही एनर्जी आहे ती एनर्जी घेऊन ते समोर मूव्ह होतात. आता मला सांगा याच्यामध्ये हे जे काही तुमचं इलेक्ट्रॉन्स आहे ते इलेक्ट्रॉन्स नेमकं काय करतात. तर मला सांगा, इलेक्ट्रॉन्सकडे फोटॉन येतात आणि फोटॉन मध्ये फोटॉन एनर्जी येते, त्या फोटॉन एनर्जीला आपण म्हणतो hν.
इलेक्ट्रॉन काय करतात, ह्या h मधली पूर्णच्या पूर्ण एनर्जी गेन करतात आणि गेन केल्यानंतर त्या एनर्जीला 2 पार्ट मध्ये यूज करतात. कसं, पहिली म्हणजे त्या फोटॉन एनर्जी मधली काही एनर्जी ते ह्या मेटल प्लेटच्या बाहेर निघण्यासाठी म्हणजे लिबरेट होण्यासाठी, म्हणजे ह्या मेटल प्लेट पासून बाहेर निघण्यासाठी यूज करतात आणि बाकीची रिमेनिंग जी एनर्जी आहे ती एनर्जीला यूज करतात ह्या मेटल इमिटर प्लेट पासून कलेक्टर प्लेट पर्यंत जाण्यासाठी. आता मला सांगा, ह्या इमिटर प्लेट पासून बाहेर निघण्यासाठी लागणारी मिनिमम एनर्जी म्हणजेच वर्क फंक्शन, म्हणजे तेवढी एनर्जी ते काय करतात, यूज करतात. समजा फॉर एक्झाम्पल 100 जूल, थोडं तुम्हाला समजायचं, 100 जूल त्याला एनर्जी मिळाली इलेक्ट्रॉनला. फोटॉन मधून समजा 100 जूल एनर्जी त्या इलेक्ट्रॉनला मिळाली. 100 जूल एनर्जी मिळाल्यानंतर त्यापैकी इलेक्ट्रॉन काय करतो, 20 जूल एनर्जी यूज करतो बाहेर निघण्यासाठी, लिबरेट होण्यासाठी. मग रिमेनिंग किती उरली रे, 80 जूल. 80 जूल एनर्जी तो यूज करतो इथपासून इथपर्यंत जाण्यासाठी. आता तुम्हाला माहिती आहे की बाहेर निघण्यासाठी जे एनर्जी लागतो त्या एनर्जीला म्हणतात वर्क फंक्शन. म्हणजे याचा अर्थ ही वर्क फंक्शनच्या बरोबरची एनर्जी आहे आणि इथपासून इथपर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या एनर्जीला म्हणतात कायनेटिक एनर्जी. काय म्हणतात रे, कायनेटिक एनर्जी. मीन्स तो फाय नॉट म्हणजे वर्क फंक्शन आणि कायनेटिक एनर्जी एवढी एनर्जी मिळूनच कोणाच्या बरोबर असते, तर फोटॉन एनर्जीच्या बरोबर असते. म्हणून मी h काय लिहू शकतो, फाय नॉट प्लस कायनेटिक एनर्जी. म्हणजेच कायनेटिक एनर्जी जर मला काढायचं असेल तर कायनेटिक एनर्जी लिहायचं असेल तर फाय नॉटला इकडे आणावं लागेल, तर तो काय होणार, h मायनस फाय नॉट. बट आपल्याला माहित आहे की कायनेटिक एनर्जी म्हणजेच मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी म्हणा किंवा कायनेटिक एनर्जी म्हणजेच कोण होतो, तो होतो EV नॉट इक्वल टू h मायनस फाय नॉट. चला मी ह्या ईला जर इकडे घेऊन गेलो तर मला सांगा V नॉट इज इक्वल टू h डिवायडेड बाय E मायनस फाय नॉट डिवायडेड बाय E मिळणार. आणि असं जर का समजा मला जर मिळत जर असेल तर मी याला असं पण लिहू शकतो, V नॉट इज इक्वल टू h न्यू म्हणजेच काय होतं तुम्हाला माहित आहे, C डिवायडेड बाय लॅम्बडा आणि इतर डिवाइड मध्ये आहेच, मायनस फाय नॉट डिवायडेड बाय काय होणार, E होणार. फाय नॉट डिवाइड बाय काय होणार, E. बरं याला जर मी लिहितो म्हटलं तर असं पण लिहू शकतो. याला काय लिहू शकतो, असं पण लिहू शकतो. बरोबर आहे. याला असं जर लिहू शकतो तर V नॉट इज इक्वल टू मला सांगा HC डिवायडेड बाय E जर लिहिलो तर मला बाहेर लिहिता येईल 1 बाय लॅम्बडा मायनस फाय नॉट डिवायडेड बाय E. काय लिहिता येईल, HC डिवाइड बाय E इंटू 1 बाय लॅम्बडा मायनस फाय नॉट डिवायडेड बाय E. म्हणजे याचा अर्थ मी HC डिवाइड बाय E का बरं लिहिला, H इज द प्लॅंक्स कॉन्स्टंट, C स्पीड ऑफ लाइट ते फिक्स असते. किती असते स्पीड ऑफ लाइट, 3 इंटू 10 टू द पॉवर 8. E मीन्स चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. हे सर्व गोष्टी फिक्स आहेत. 1 बाय लॅम्बडा वेवलेंथ चेंज होईल लाईटच्या नुसार, फ्रिक्वेन्सीनुसार वेवलेंथ चेंज आणि फाय नॉट डिवाइड बाय E. तर अशा यावरून आपण काय फाइंड केला, स्टॉपिंग पोटेन्शियल फाइंड केलं. काय फाइंड केलं, स्टॉपिंग पोटेन्शियल. तर अशा टाइपने आपण स्टॉपिंग पोटेन्शियल क्लिअर फाइंड केलं. क्लिअर झालं, ओके, राहील लक्षात, ओके. बरं, तर एक मिनिट लक्ष, आता लक्ष द्या समोर काय करायचं आहे. बरं, आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने स्टडी केलं त्यामध्ये एक गोष्ट आपण बघितलं की जे काही लाईट इन्सिडेंट होतो त्या लाईट सोबत एक एनर्जी येतो, एक बंडल फॉर्म मध्ये एनर्जी येतो. त्या बंडलला आपण क्वांटा म्हणतो. काय म्हणतो, क्वांटा. तर ते जे क्वांटम ऑफ एनर्जी आहे त्यालाच आपण आणखी नाव काय दिलं, फोटॉन्स म्हटलं. काय म्हटलं, फोटॉन्स. तुम्हाला माहित आहे की जे काही फोटॉन्सची एनर्जी आहे E इज इक्वल टू काय होतो, h न्यू. E इक्वल टू काय होतो, h न्यू. आणि हा जो काय रिलेशन आहे याला, ह्या रिलेशनवर याला आपण आइन्स्टाईन इक्वेशन म्हणू. या इक्वेशनला काय म्हणू आपण, आइन्स्टाईन इक्वेशन म्हणू. म्हणजे हा जो इक्वेशन आहे इक्वल टू h न्यू, याला आपण आइन्स्टाईन रिलेशन किंवा आइन्स्टाईन इक्वेशन म्हणण्यापेक्षा आइन्स्टाईन रिलेशन म्हणू की E इक्वल टू
एच न्यू. बरं, हा जो E इक्वल टू एच न्यू रिलेशन आहे यामध्ये आपल्याला एक गोष्ट माहित आहे की ही एक फोटॉन एनर्जी आहे आणि ही फोटॉन एनर्जी फोटॉन सोबत येतो, इलेक्ट्रॉन सोबत कोलाइड होतो, इलेक्ट्रॉन त्याला पूर्णपणे गेन करतो आणि त्याचा 2 पार्ट मध्ये यूज करतो. बरं, तो 2 पार्ट मध्ये यूज कसा करतो हे बघितलंच होतं. कसं करतो रे? E इज इक्वल टू एच न्यू इक्वल टू काय इक्वल टू एच न्यू इक्वल टू काय एनर्जी तो वर्क फंक्शन म्हणून यूज करतो आणि काय एनर्जी तो कायनेटिक एनर्जी म्हणून यूज करतो. काय तो वर्क फंक्शन म्हणून यूज करतो आणि काय एनर्जी तो कायनेटिक एनर्जी म्हणून यूज करतो. सो धिस रिलेशन और धिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज आइन्स्टाईन इक्वेशन. हे इक्वेशनला काय म्हणतो आपण? आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आइन्स्टाईनने जे काय सांगितलं ते आइन्स्टाईनचं म्हणणं असं होतं की फोटॉन येतात, फोटॉन एवढी एनर्जी घेऊन येतात, ते आल्यानंतर इलेक्ट्रॉन कोलाइड्स होतात, कोलाइड्स झाल्यानंतर हे पूर्ण एनर्जी इलेक्ट्रॉन आपल्यामध्ये घेऊन घेतो, गेन करतो. गेन केल्याच्या नंतर तो एवढी एनर्जी यूज करतो लिबरेट होण्यासाठी मेटल सरफेस पासून, म्हणजे बाहेर पडण्यासाठी, आणि बाकीची रिमेनिंग एनर्जी ज्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हटलं त्या एनर्जी यूज करतो इमिटर प्लेट पासून कलेक्टर प्लेट पर्यंत जाण्यासाठी. ओके, सो धिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. या सर्व गोष्टी कोणी सांगितला? आइन्स्टाईन. याला म्हणतो आपण आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. बरं, ह्या सर्व गोष्टी जे सांगितला हे आइन्स्टाईनचं पास्टुलेट होतं. पास्टुलेटमध्ये त्यांनी सांगितलेलं काही त्याच्या मते अशा गोष्टी होत होत्या. बरं, प्रत्येक गोष्ट सांगितलेली हे खरंच असेल असं नाही. याच्या मधामध्ये आइन्स्टाईनच्या स्टडीमध्ये काही गोष्टी फेल्युअर्स पण आल्यात. मग ह्या मधामध्ये कोणत्या गोष्टी फेल्युअर्स आल्यात त्या बघू आपण. बरं, मला सांगा इथपर्यंत क्लिअर झालं असेल? बरं, आता आपण बघू आइन्स्टाईनच्या स्टडीमध्ये किंवा आइन्स्टाईनने सांगितल्या पॉस्टुलेटमध्ये कोणत्या गोष्टींचं फेल्युअर आलं. क्लिअर? बरं, तर काय फेल्युअर आलं ते बघा की आइन्स्टाईनमध्ये काय फेल्युअर आलं. आता आपण म्हटलं की आइन्स्टाईनने काही गोष्टींचं एक्सप्लेनेशन केलं, त्यावरून फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय होते समजलं, आणि काही गोष्टी वेव्ह थेरीमध्ये आपण स्टडी केला. म्हणजे वेव्ह थेरी कोणत्या गोष्टीला बिलॉंग करते आणि वेव्ह थेरीनुसार आइन्स्टाईन जो आहे तो आइन्स्टाईनने सांगितलेल्या गोष्टीमध्ये म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या ऑब्झर्वेशनमध्ये काय गोष्टी कमी जास्त होत्या. तर ते वेव्ह थेरी जी आहे ती वेव्ह थेरी फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या ऑब्झर्वेशननुसार कुठे फेल होत आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, फर्स्ट त्याचं फेल्युअर काय आहे. फर्स्ट फेल्युअर असं आहे की द wave of electromagnetic radiation could not explain many of the observation of photoelectric effect. म्हणजे जो वेव्ह थेरीने जे सांगितलं होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बद्दल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बद्दल त्याच्या कंपेअरमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी काय ऑब्झर्व झालेल्या नाही, खूप साऱ्या गोष्टी ऑब्झर्व होऊ शकल्या नाही. जसं की इट इज ऑब्झर्व दॅट there is no time lag between incident radiation and emission of electrons. म्हणजे आपण असं स्टडी केला किंवा असं सांगितलं गेलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये की जे रेडिएशन येतात, रेडिएशन आल्याच्या नंतर ते एनर्जी घेऊन इलेक्ट्रॉन निघेपर्यंत म्हणजे लाईट आल्याबरोबर इलेक्ट्रॉन निघतात असं आपल्याला आइन्स्टाईनने किंवा वेव्ह थेरीने सांगितलं होतं. वेव्ह थेरीच्या म्हणण्यानुसार इन्सिडंट होणारी लाईट येतोय आणि लगेच इलेक्ट्रॉन निघतात, त्यांच्यामध्ये टाइम लॅग होत नाही. बट एक गोष्ट लक्षात ठेवा की ॲक्च्युअलमध्ये काय होतं, ॲक्च्युअलमध्ये असं व्हायला नाही पाहिजे. मला सांगा, हावेवर अकॉर्डिंग टू वेव्ह थेरी ऑल द इलेक्ट्रॉन्स नियर द surface will absorb energy. The metal surface will require reasonable time to accumulate sufficient energy to knock off the electrons. आता मला एक गोष्ट सांगा रे की जे काही लाईट इन्सिडेंट होणार त्यासोबत फोटॉन्स येणार, त्यापैकी पूर्ण एनर्जी इलेक्ट्रॉन घेऊन घेणार, तो इलेक्ट्रॉन घेणार नंतर बाहेर पडणार. म्हणजे त्याला जेवढी एनर्जी पाहिजे तेवढी एनर्जी मिळाल्याच्या नंतरच तो इलेक्ट्रॉन नॉक ऑफ होणार, बाहेर निघणार. या मधामध्ये काही ना काही टाइम लॅग होईल, ज्या गोष्टी वेव्ह थेरीमध्ये सांगितल्या नव्हत्या. वेव्ह थेरीमध्ये सांगितलं होतं की टाइम लॅग होणार नाही, बट फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा आपल्याला ऑब्झर्वेशन सांगते की त्याच्या मधामध्ये काहीतरी टाइम लॅग होईल, रिजनेबल काहीतरी टाइम लागेल. क्लिअर? ओके. त्यानंतर सिन्स लार्जर incident intensity implies large energy, the electrons are expected to emitted with larger kinetic energy. But
the observation showed that the maximum kinetic energy did not depends on the incident intensity but depends on the incident frequency. म्हणजे काय म्हटलं आहे की जेवढी इंटेन्सिटी जास्त, आइन्स्टाईनच्या म्हणण्यानुसार जेवढी लाईटची इंटेन्सिटी जास्त तेवढे इलेक्ट्रॉन जास्त पडणार. का बरं? कारण का तेवढं फोटॉन जास्त येणार आणि तेवढी एनर्जी जास्त मिळाल्यामुळे तेवढे इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. जेवढं जास्त इलेक्ट्रॉन बाहेर पडणार तेवढ्याची कायनेटिक एनर्जी जास्त राहायला पाहिजे. पण ऍक्च्युअल मध्ये कायनेटिक एनर्जी हे इंटेन्सिटीवर डिपेंड राहत नाही, तर ही फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते. कसं बघा इथे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू h न्यू मायनस फाय नॉट. बरं h न्यू मधला न्यू म्हणजेच काय होते, तर ही होते फ्रिक्वेन्सी. बरं फाय नॉट म्हणजे एनर्जी, फाय नॉट म्हणजे एनर्जी. आता फाय नॉट म्हणजे एनर्जी, तर याला जर सोडलं आपण तर कायनेटिक एनर्जी कोणावर डिपेंड. बरं याला नाही जरी सोडलं तर फाय नॉटची जे व्हॅल्यू आहे ते फाय नॉट फोटॉन एनर्जी पासूनच येतो. बरं फोटॉन एनर्जी पासून येतो, तर त्याच्यामध्ये म्हणजे न्यू नॉट म्हणजे कोण आहे, फ्रिक्वेन्सी आहे. इथे इंटेन्सिटीची गोष्ट होत आहे का, नाही. म्हणून जे काही मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी बाहेर पडणार आहे, दिस इज डज नॉट डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी बट इट डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी. कशावर डिपेंड असते, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते. हा एक त्याचा काय होता फेल्युअर. म्हणजे हे गोष्ट वेव्ह थेअरीमध्ये वेगळी सांगितलं गेली पण ऍक्च्युअल मध्ये वेगळी होती. वेव्ह थेअरीमध्ये सांगितलं गेली की इंटेन्सिटीवर डिपेंड असते, जेवढी इंटेन्सिटी जास्त तेवढा करंट जास्त. पण ऍक्च्युअल मध्ये तसा राहत नाही, ते कोणावर डिपेंड असते, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते. बरं नेक्स्ट तुमचं ऑब्झर्वेशन म्हणजे नेक्स्ट फेल्युअर जो ठरलेला आहे तो काय होता, वेव्ह थेअरी expected photoelectrons to be emitted for any frequency if the intensity of light was large enough, but observation indicates that for a given metal surface some characteristics cutoff frequency do not exist below which no photoelectrons were emitted. However, the intense the incident radiation was. म्हणजे वेव्ह थेअरी एक्सपेक्टेड फोटो इलेक्ट्रॉन्स टू बी इमिटेड फॉर एनी फ्रिक्वेन्सी इफ द इंटेन्सिटी ऑफ लाईट वॉज लार्ज इनफ. म्हणजे वेव्ह थेअरी काय सांगते, आता जसं मी याच्या आधीचा पॉईंट सांगितलं यानुसार जेवढी इंटेन्सिटी जास्त तेवढे इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. मग फ्रिक्वेन्सी कितीच असो, फ्रिक्वेन्सी चेंज होईल. फ्रिक्वेन्सी किती असेल तरी जर इलेक्ट्रॉनची लाईटची इंटेन्सिटी जास्त असेल तर जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन काय होणार, बाहेर पडणार. पण असं नाहीये. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं ऑब्झर्वेशन आपल्याला असं सांगतोय की मिनिमम न्यू नॉट एवढी फ्रिक्वेन्सी तरी पाहिजे, मग तरच इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. मग इंटेन्सिटी कितीही असो, म्हणजे इंटेन्सिटी किती जास्त असेल तरी एवढी तरी मिनिमम फ्रिक्वेन्सी असेल तरच तुमचे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार, तिथपर्यंत इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार नाही. म्हणजे याचा अर्थ जे वेव्ह थेअरी मध्ये आइन्स्टाईनने सांगितलं होतं की मॅक्झिमम इंटेन्सिटी जर असेल तर इलेक्ट्रॉन इझिली बाहेर पडतील, चाहे जर का समजा त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल तरी. पण लक्षात ठेवा, जिथपर्यंत फ्रिक्वेन्सी मिनिमम न्यू नॉट म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी बरोबर नसेल तिथपर्यंत तुमचं इलेक्ट्रॉन बाहेर पडू शकणार नाही. क्लिअर. तर हे वेव्ह थेअरीचं म्हणजे आइन्स्टाईनने सांगितलेलं आणि आपल्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या मधामधलं काय होतं, तर हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या मधामधलं दोघांच्या मधामधला डिफरन्स होता, फेल्युअर होता. क्लिअर. आय होप हा सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. राहील लक्षात. याच्यानंतर थोडा आणखी काही टॉपिक रेडिएशनचं बाकी आहे. जे रेडिएशनचा उरलेला टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ओके. तोपर्यंत टेक केअर. बाय.